मी दाखवलंय मॅमला, ते ओके म्हणाला. शुअर ना? हो 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 झालं ना? ठीक आहे. क्लोज करू? हो हो. चला लंचला. हो चला चला. आणि आज ना मस्त स्वीट आणली. अरे वा, स्वीट. काय स्वीट म्हणजे काय आणलंय काय? कारलं. खीर आणलीये. आज खीर काही विशेष? त्यांची फरमाईश असते ना. अरे स्पेशल फरमाईश. स्पेशल? कसं आहे, एकतर राधिका वहिनींना खीर खूप आवडते आणि दुसरं म्हणजे आपल्याला इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला ना. मी सुद्धा सगळ्यांना ट्रीट देणार आहे, बट ऑफकोर्स प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरच. अरे ठीक आहे ना, मी आधी देतो, तुम्ही नंतर द्या. आणि तसंही सर, एकदा आपल्याकडे पैसे आले ना की मग बघा, मग आपल्याला हवं तसं खूप काही होणार आहे. ऑफकोर्स आपली कंपनी फायनान्शियल सिच्युएशन मधून पण बाहेर पडेल आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपल्याला ते इन्व्हेस्टर्स आणि पार्टनर्स नाही लागणार कोणी. हो ना, असं झालं ना तर खरंच खूप बरं होईल. होईल, खूपच बरं होईल. आणि कसं आहे ना कदम, गडबड करणारी माणसं, त्याच्यावर आपण लक्ष देऊ शकतो. हो, आणि आगंतुक लोकांना इथून जावंच लागेल. हा आगंतुक ना. हा आगंतुक सर, बाउन्सर, आगंतुक असे वगैरे तुम्ही शब्द वापरायला सुरुवात केली तर फक्त तुम्हालाच कळणार आहे. ज्यांना कळायचं त्यांना कधीच नाही कळणार. आगंतुक म्हणजे काय? सांगतो आनंद. अरे आगंतुक म्हणजे आपल्याला नको असलेले लोक, ते इथून जातील. ऑफकोर्स त्यांना जावंच लागेल. असं जी नको नको आहेत ती लोक आगंतुक असं. हो, आणि मॅमचं केबिन पण मॅमला परत मिळायला पाहिजे ना आता. येस, करेक्ट आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना? वाव, हिला कळलं, कमाल आहे. तुझ्याबद्दलच बोलतोय ऑब्व्हियसली. कसं आहे ना, एकदा आम्ही पैसे कमवले ना की आमचे विकलेले शेअर्स आम्ही परत घेऊ आणि तुला इकडनं बाय हाकलून देऊ. अनवॉन्टेड लोक नकोच इथे. ऑब्व्हियसली. ही बोलायची पद्धत नाही, कळलं ना मिस्टर आनंद? पानवलकर सर, त्याला काही बोलत का नाही तुम्ही? नाही, त्याला काही बोलायची गरज नाही वाटत मला. आधी तू स्वतः मॅनर्स पाळायला शिक. हो, असं कोणाच्या कंपनीमध्ये यायचं, कोणाच्या कॅबिन मध्ये जायचं आणि हक्क दाखवायचं, सॉरी असं नसतं. फाईन, मी ना तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. आय विल शो यू ऑल. वाव, काय शो करणार आहे? आनंद, बरं झालं तिला सुनावलं. मी तर असं वाटच बघत होतो, ती दिसली की असं डायरेक्ट. मी ना माझ्या डोक्याची जाऊ दे आता. हिला कसं काय टॉलरेट करत? मी तर नाही करू शकत. तिला उत्तर द्यायला राधिका वहिनीच पाहिजे. बरं, पण वहिनी आहेत कुठे? त्या फॅक्टरीमध्ये गेल्यात. इंटरनॅशनल मार्केटिंगचे ते मीडिएटर्स आणि ऑफिसर्स आले होते ना, त्यांना फॅक्टरी दाखवायला घेऊन गेले. ओ ग्रेट. अरे चला सगळे, खीर थंड होईल. हा हा, चलो चलो. काही कळलं नाही, चला. या 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 कमळा, हो सगळ्यांना बोलव ना, आपल्याकडे पाहुणे आले. हो, ते या ग. ही कमळा. नमस्कार. 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 हे युनिट हीच सांभाळते. या सगळ्या बायका अगदी पहिल्यापासून माझ्या बरोबर काम करतात. राधिका मॅडम खूप खुश आहेत. हो, मला माहिती आहे. फोन झाला आमचा. तुम्ही काळजी करू नका. आता आपल्याला 2 ऑर्डर्स मिळालेत, अजून आपल्याला खूप ऑर्डर्स मिळतील. पण हे सगळं क्रेडिट तुम्हा दोघांचं आहे. तुमच्यासारख्या मेहनती लोकांना इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती एस्टॅब्लिश करणं हेच आमचं काम आहे. पण एक विचारू का? अहो विचारू ना. राधिका मसाले इंटरनॅशनल लेवलला एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला खूप ॲड करावी लागेल, आणि त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? हो, मला हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट व्हावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी राधिका मसाल्याची ऍड कशी हवी हे सुद्धा माझ्या डोक्यात आहे. मला असं वाटतं की आपण ऍड करताना माझ्या बरोबर काम करणाऱ्या या सगळ्या बायकांचे चेहरे सुद्धा दाखवले पाहिजे. या बायका पण का? हो,
या सगळ्या बायका म्हणजे राधिका मसालेचा चेहरा आहे. या सगळ्या बायका माझी स्ट्रेंथ आहेत, माझे हात आहेत. राधिका मसाले उभी करण्यामागे ह्या सगळ्या जणी आहेत. खूप निष्ठेनं काम करतात माझ्या बरोबर. मग यांचे चेहरे आपल्या ऍड मध्ये असायला नको? असलेच पाहिजे. वाव, दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया. अशी कल्पना कोणाला सुचली नसती मॅडम. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमच्यासारखी यशस्वी व्यक्तीच असा विचार करू शकते. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेच कामाला लागतो. थँक्यू, थँक्यू सो मच. बोला शनाया मॅडम, आता कसली नवीन न्यूज आहे? न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज कसली? ही राधिका इकडे फॉरेन डेलिगेट्स बरोबर एक डील साईन करून आली आहे. आता सोडून द्या कंपनी. काय? नाहीतर काय काय हे सगळं होईपर्यंत काय झोपा काढत होतात काय? तुम्हाला कळलं कसं नाही? हे बघा, आम्ही त्यात पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. एक्सक्यूज मी राजवाडे सर, मी पण इन्व्हेस्ट केलेत. हे बघ शनाया, आम्हाला रिझल्ट हवेत. काय? व्हॉट डू एक्सपेक्ट मी टू डू? राजवाडे सर, राधिकाचं जर हे डील पक्क झालं ना, फायनल झालं, तर आपला लॉस आहे, कळतंय का तुम्हाला? ती मस्त सक्सेसफुल होईल आणि आपल्याला आपले पैसे परत करेल आणि मग आपला जो कंपनी बरोबरचा टाय अप आहे तो ती नाहीसा करेल. एवढं सगळं कळतंय ना, मग हातावर हात ठेवून बसू नका, काहीतरी करा. व्हॉट डू मीन हातावर हात ठेवून बसू नका? मी काय करू? तुम्ही पण काहीतरी करा ना. हे बघ, आम्ही सगळं करायचं, मग तुझा काय उपयोग? आमच्या हातनं सगळं केलं तर आम्ही तुला जबाबदार धरू आणि जो काही लॉस होईल तो तुझ्याकडनं आणि गुरुकडनं वसूल करून घेऊ. कळलं? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? हे बघ राधिका, ते डील करण्यापूर्वी तू काहीतरी कर. ते डील तिच्या हातनं गेलं पाहिजे, नाहीतरी काहीतरी प्रॉब्लेम तयार झाला पाहिजे. कळलं? बट देन व्हॉट डू आय डू? दॅट्स युअर बिझनेस. हे बघा काय करू यार आता? काहीतरी आयडिया केली पाहिजे. थिंक 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 थिंक. ताई, कोण होते हे? आपल्या इंटरनॅशनल मार्केटिंगचं काम करतात. म्हणजे म्हणजे आता हे आपले मसाले भारतामध्ये विकले जातात. आपलं मार्केटिंग भारतामध्ये व्हावं यासाठी एक कंपनी काम करते. पण यांची कंपनी आपले मसाले भारताच्या बाहेर विकले जावे यासाठी मदत करते. इंटरनॅशनल मार्केटिंगचं काम करतात, म्हणून आपल्याला भारताच्या बाहेरनं सुद्धा ऑर्डर्स येतात. अगं बाई, हो का? छान छान. म्हणजे आपण आता एकदम विमानात बसणार आहोत? हो, आपण आपली कंपनी एवढी मोठी करू की आपण सगळेजण विमानात बसू. आम्ही गंमत केली ताई. आम्ही काय तुम्ही सांगणार तेच काम करणार. तुम्ही फक्त सांगा, आम्ही तेवढं काम उरकू. हो ताई, तुम्ही जा वेगवेगळ्या देशात, आम्ही इथनं जोमात काम करू. नाही, प्रगती तर सगळ्यांचीच झाली पाहिजे. मुळात तुम्ही सगळ्या जणी माझ्या बरोबर आहात, पाठीशी आहात. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत, म्हणून तर आपल्या कंपनीवरचं संकट दूर झालं आणि आता आपली राधिका मसाले कंपनी ही एवढी मोठी गरुड झेप घेतेय. ताई, शुभेच्छा तर असणारच ना. तुम्ही किती विचार करता आमच्यासाठी. आम्हाला रोजगार मिळालाय, अजून काय हवंय? आता तुम्ही सुद्धा मेहनत करताच की. हे आपलं सगळ्यांचं कुटुंब आहे. आपण एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो, कष्ट करतो, मेहनत करतो, मग त्याचं फळ मिळायलाच हवं. ताई, खूप खूप मोठ्या व्हा. फक्त मीच कशाला, आपण सगळ्या जणी मोठ्या होऊ. इतकं मोठं नाव झालंय राधिका मसालेचं, एवढी चांगली ऑर्डर आली आहे, आपला टर्नओव्हर सुद्धा वाढतोय. म्हणूनच तुम्हाला मी एक गुड न्यूज द्यायचं ठरवलंय. तुम्हाला यंदाच्या वर्षी मी दिवाळीत भरघोस बोनस देणार आहे.
अरे मी माझ्या किचन मध्ये, तू कशी आहेस? What? हा हा, मी कसा विसरेन तुझा बर्थडे, ऑफकोर्स. या कूल. आई गो. बर काय थीम बीम आहे का काही? ओके कूल. कुठे जायचंय? ठीक आहे मग मला थोडं लेट होईल, मी ऑफिसला जाऊन येईन. प्लीज, मी काही लग्नाबिग्नानंतर चेंज बिंज झालेलं नाहीये. काहीतरी उगाच बोलू नकोस. काम आहे यार मला, आय एम अ बिझी वुमन. चल मी ठेवते, ऐक मला जायचंय. ओके बोल बोल. ठीक आहे फाईन, बोलतेय मी काम करते. कसलं म्हणजे काय? नॉर्मल ऑफिस वर्क. थांब, होल्ड कर. सगळंच हातातून निसटून चालल्याचा फील येतोय आता. नाही पण मी असं होऊ देणार नाहीये. मला काहीतरी करायलाच हवं. ही राधिका इतकी बदलली. मला कधी वाटलंच नव्हतं की एखादी साधी गृहिणी ही एवढी मोठी होईल. राधिका, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात इतकी मोठी पोकळी तयार झाली आहे. फायनान्शियली सुद्धा आणि ओव्हरऑलच. एकटा पडलोय. कॅरी युअर चहा. थँक्यू. गॅरी काय झालं? व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? नाही काय नाही. ऐक ना, आय एम फिलिंग स्केर्ड. गॅरी, अरे यार त्या राधिकाला जर इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळाला तर आपली फुल वाट आहे यार. तू बोल ना काहीतरी. हे काय झालं? हे काय आहे? चहा आहे. चहा आहे ते मलाही कळतंय शनाय, पण असा खारट चहा? खारट? सॉरी. सॉरी काय शनाय? लक्ष कुठे असतं तुझं? चुकून झालं गॅरी, मी शुगरच्या ऐवजी सॉल्ट घातलं ना. चुकून कसं होतं? हा, काही लक्ष असतं की नाही स्वतःच? सॉरी ना गॅरी. उचलेस का तू? तिथे त्या राधिकाला सतत बोलत असतेस का? नाही ती राधिका पुढे जाणार? हा, हे अशा मूर्खासारख्या चुका करतेस काहीतरी आणि तिला गुड फॉर नथिंग म्हणतेस. एवढा का ओरडतोयस माझ्यावर? चुकून झालंय ना. अगं ओरडू नको तर काय करू शनाया? लक्ष असतं कुठे तुझं? तिला गुड फॉर नथिंग म्हणतेस, तू गुड फॉर नथिंग हे कळत नाही का तुला? गुड फॉर नथिंग तीच आहे, मी नाहीये. तू गुड फॉर नथिंग आहेस. एक काम धडी येत नाही. गॅरी यार, काहीच माझ्या मनासारखं होत नाही. आय डोंट वॉन्ट एनी ऑफ दिस. म्हणजे ती सगळी फॉरेनची मंडळी येऊन तुझी फॅक्टरी पाहून गेली का? अरे पाहणारच ना. अगं व्यवसाय करायचा त्यांना यांच्या कंपनी सोबत. त्याच्यामुळे राधिका मसाले, त्यांचं काम, तिथे स्वच्छता आहे की नाही, मजदूर काम कसे करतात, मालाची क्वालिटी काय, हे सगळं चेक करून जाणार ना. का बाई मोठ्या माणसांच्या काय एक मोठ्या गोष्टी आम्हाला बहिणी कळत ते काही. तुला कळो न कळो, आपण आनंद साजरा करायचा पण चाललं. खरं सेलिब्रेशन आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे 40वा. कितवा? 40वा. 40वा? हो. मग 40 वर्ष हिला सांभाळलंय मी. किती? का बोलतात सांभाळ. आई मजा करतात ते. हा ना, गंमत करत आहे तर मलाही कळ. तू त्यांची बाजू घेऊ नको बरं. आई मी आहे तुमच्या बाजूने. तुम्ही सांभाळलं त्यांना 40 वर्ष बस. ऐका राधिका, आईचा कैवारी. हो ना, मग आहेस तुम्हाला काय वेळी तुम्हाला बाजू घ्यायची बरं. मी आहे हो तुमच्या बाजूने. तुम्हीच सांभाळलं त्यांना 40 वर्ष. पण खरंच करूया ना सेलिब्रेशन. ते नको असं काही करू नकोस. काय पण काय हरकत आहे? नाही ना रे बा, आम्ही असं कधी केलं नाही ना. आता का मोठं असं कौतुक यावं आता दे. बापा, दर लग्नाच्या वाढदिवसाला तुला साडी घेतो, विसरलीस? हा तर मग मी पण गोडाचं करते का नाही घरामध्ये. पण हे एवढं मोठं असं फॅड नसतं बाई डोक्यामध्ये कधी. अहो पण आई फॅड वगैरे नाहीये, एन्जॉयमेंट आहे ही. आणि लग्नाला 40 वर्ष होणं ही आमच्यासाठी तर आता आमच्या पिढीसाठी अचिव्हमेंट आहे, हो की नाही? 40 वर्ष झाली, याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? बाबा प्लीज करू ना. हे नको ना राधिका, अगदी साधेपणानं करू. तुमच्या दोघांचा साखरपुडा आम्ही कसा साधा केला, तसा लग्नाचा वाढदिवस देखील साधेपणानं उरकू.
मी एक काम करते बरं, मी मस्त गरमागरम आलू बोंडे करते, गुलाबजाम आपण विकत आणूया आणि नाना नानी काका काकी आपले महाजनी काका काकू यांना सगळ्यांना बोलवूया, मस्तपैकी घरामध्ये साजरा करूया का? आणि हिरव्या मिरच्या तळशी काऊन? आलू बोंड्यासोबत. हा बर. तुम्ही ठरवा काय ते. ओके मी निघतो. निघतो म्हणजे काय, जेवण करून जातोस ना? नाही एक महत्वाचं काम आठवलं अचानक, सो निघावं लागेल. अरे नाही ना बा, जेवून जाणार आहे. नाही आई डाएट सुरू केलंय ना, तर हिला माहितीये ना, हो ना, डाएट सुरू केलंय. सो बाय 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 बाय. अरे याचं हे असंच असतं, मध्येच काहीतरी आठवतं निघतो लगेच. वाऱ्यासारखं येत आणि वाऱ्यासारखं जाते. पण आनंद देऊन जातो. बरं राधिका, मी काय म्हणतोय, ऐक माझं, उगाच हा असा सेलिब्रेशन करण्याचा घाट घालू नकोस. बाबा ते आपण नंतर ठरवूया. आता आधी जेवायला घेऊया. आई तुम्ही पानं घेता का? मी अथर्वला घेऊन येते. या येते बाबा. अरे यार, हॅलो, बोल गुरुचा बच्चा. बरोबर आहे, बच्च्यासारखीच रडते ही. रडकीस नाही. काय झालं तुला रडायला? मी गुड फॉर नथिंग आहे करे. काय गुड फॉर नथिंग आहे का? हे आत्ता कळलं तुला? शट अप ओके. तुझा गॅरी मला आता तसं बोलत होता की मला काही जमत नाही, मला काहीच येत नाही. ऍक्च्युली सांगू कसं नाही, ही फॅक्ट आहे. केड्या मी तुला मारी ना. केड्या यार, गॅरी खूप बदललाय. गॅरी बदललाय? हा बदलणारच ना. हे बघ शन्या, काय असतं माहितीये का, प्रत्येक माणूस 2 वेळा बदलतो. एकदा त्याच्याकडे पैसा आला तेव्हा, आणि गेला तेव्हा. म्हणून गॅरी बदललाय आता, त्याच्याकडला पैसा गेला. काय बोलतोस तू, मला काही कळत नाहीये. अगं मलाच काय विचारते, तू काय बोलते तेच कळत नाही मला. गुड फॉर नथिंग पण बदलली. काय गुड फॉर नथिंग बदलली? अगं ही काय सिरियल आहे का बदलायला? सगळेच काय बदलतायत? जेव्हापासून गुड फॉर नथिंगचा मेकओव्हर बघितलाय ना गॅरीने, तेव्हापासून तो विचित्र वागतोय. आणि जेव्हापासून त्यांची एंगेजमेंट झाली तेव्हापासून अजूनच इडियट सारखा वागतोय. आणि गुड फॉर नथिंग पण विचित्र वागते. अच्छा 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 अच्छा, तसं बदलली. पण म्हणजे नेमकं काय झालंय? मला काही माहित नाही यार केड्या, तू आताच्या आता येऊन गॅरीशी बोल, नाही तर बघ गॅरीचं काही खरं नाही. मी उद्या गॅरीला भेटायला येतो. ओके 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 बाय.